लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शासनाचा 85,000 पगार घेणाऱ्या सहाय्यक उपनिरीक्षकानं भंगार व्यावसायिकाकडे 50,000 रुपये लाचेची मागणी केली। तडजोडीत 5,000ची लाच घेण्याची तयारी दर्शवली। या प्रकरणी शुक्रवारी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे शाखा युनिट 2चा सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र सोपान घुमरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं गुन्हे शाखा युनिट 2च्या कार्यालयाच्या आवारात ही कारवाई केली आहे। एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार भंगार व्यावसायिकाच्या भावानं चोरीच्या नळाचे वॉल 15,000 खरेदी केले होते। या गुन्ह्यातून सुटायचं असल्यास सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यानं 50,000ची लाच मागितली। तसेच तपास करणाऱ्या पोलिसांना कारवाई न करण्यासाठी सांगण्याकरता आणि चोरीच्या वॉल घेतल्याचे प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची मागणी केली होती। तक्रारदार यांनी लाचलुचपतकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत विभागानं सापळा रचला। त्यात घुमरे यांना तडजोडीत 5,000च्या लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचं स्पष्ट झाल्यानं त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दरम्यान घुमरे 2 वर्षांनी सेवानिवृत्त होणार होता। 6 महिन्यांनी उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळणार होती, मात्र तत्पूर्वी तो जाळ्यात अडकलेला आहे। खासगी शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 0256 22 34 020 त्याचबरोबर टोल फ्री क्रमांक 1064 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।